वर्ष ही मालिका करत राहा आणि एकत्र काम करत राहा यास तुम्हाला शुभेच्छा. आणि थँक्यू. आणि झी मराठी बरोबर ते नातं आहेच, वर्षानुवर्षांचंच आहे. हो 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 म्हणजे इट्स लाईक कमिंग बॅक टू होम. वा 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 खरंच आहे. बरं काय होतं ना, म्हणजे मी खरं सांगू का की काही लोक ना काही भूमिका ह्या स्पेशल बनवतात, बरोबर की नाही. तसं तू सामान्य महिलेची किंवा सामान्य गृहिणीची किंवा सामान्य मुलीची जी भूमिका आहे तू अतिशय स्पेशल बनवलेली आहे, बरोबर की नाही. सामान्य मुलीच्या भूमिकेमध्ये तू आल्यानंतर काही ना काहीतरी कमाल करून जातेसच जातेस. आय थिंक सामान्य भूमिकेमध्ये सामान्य राहणं हीच कमाल असावी. वा वा वा. साधेपणा ऑलवेज वर्क होतो. आणि गर्ल नेक्स्ट डोअर किंवा पटकन कोणाला तरी वाटून जाणं की अरे ही आपल्या घरातली मुलगी वाटते, आपली बहीण वाटते, आपल्या घरातली सून वाटते. करेक्ट आहे. मग ती सामान्य भूमिका ही असामान्य करण्याचं कर्तृत्व जे आहे ते तुझ्याकडे आहे, बरोबर आहे की नाही. वा वा. तर ही सुद्धा सामान्य मुलीची भूमिका आहे, त्याच्यातही तू आम्हाला काहीतरी असामान्य करून दाखवणार आहेस. हे साधारण आमच्या लक्षात आलेलं आहे की तुझ्या भावाचं लग्न करायचंय, यांच्या बहिणीचं लग्न करायचंय, बरोबर आहे की नाही. आणि त्यातून मध्येच तुमचंही काहीतरी लग्न होत आहे असं अशा काही गोष्टी आम्हाला या प्रोमो मधनं म्हणजे अगदी अंधुकंधुकशा कळलेल्या आहेत, बरोबर की नाही. याच्यावर अजून थोडासा प्रकाश टाकाल का आपण? आतापर्यंत केलेल्या भूमिकांमधली ही खूप स्पेशल आणि वेगळी भूमिका असण्याचं सगळ्यात मोठी गोष्ट मला वाटते की ही माझ्यासाठी पहिली मॅच्युअर लव्ह स्टोरी आहे. की आतापर्यंत खूप असं काय काय ठरलेल्या साच्यामधली किंवा आपण एका सर्टन वयात प्रेमात पडतो तेव्हाचं लाजणं, तेव्हाचं हसणं, तेव्हाचं रुसणं हे माहीत असतं. पण एका सर्टन वयाच्या आपण पुढे जातो ना तेव्हा आपल्या बांधिलक्या, आपल्यावरच्या जबाबदाऱ्या आणि आतापर्यंतचं सगळं आयुष्य घेऊन जर आपण पुढे आलोय त्यानंतरच्या तिच्या ह्या सगळ्या रिॲक्शन कदाचित थोड्या वेगळ्या असतात. असं मला वाटतं तो जो सूक्ष्म बदल आहे ते ह्या भूमिकेतलं चॅलेंज असेल. वा 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 वा. सर आता तुम्हाला एक पर्सनल प्रश्न आहे. तुमचं घड्याळ मला बघायचं होतं आहे ना. अरे अरे हे सेमच आहे माझ्यासारखंच. मला हो नाही म्हणजे याच्यातही 12च म्हणजे काय म्हणते 24 तासच आहेत. मला असं वाटतं यांच्याकडे एक 27-28 तासाचा गळा यांना स्पेशल दिले की काय, कारण अनेक गोष्टी त्या करत असतात. म्हणजे सर कधी आपल्याला दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसतात, कधी निर्मात्याच्या भूमिकेत दिसतात, नटाच्या भूमिकेत दिसतात, बरोबर की नाही. अभिनेत्याच्या भूमिकेत दिसतात, नेत्याच्या भूमिकेत सुद्धा कधी कधी दिसतात आम्हाला, बरोबर की. सोशल मीडियावरती तुम्ही एकदम जोरदार ऍक्टिव्ह असता. हे कसं मॅनेज करता सर? आणि आता ही मालिका सुद्धा. एवढा विचार केला असतं तर कदाचित एवढं केलं नसतं. मला असं वाटतं ज्योतीचं काम असतं जळणं. बरं. तिने जळत राहावं वा आणि प्रकाश देत राहावा. जोपर्यंत तिच्यात तेल आहे तोपर्यंत तिने जळत राहावं. वा 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 क्या बात आहे. पण सर तुम्हाला सांगतो फक्त ज्योतिष नाही, इथे अनेक नट पण जळत आहेत तुम्ही एवढं काम करताय म्हणून. वा. बरं सर आम्ही या मालिकेमध्ये पाहिलं तुमच्या दोघांचं सातत्याने भांडण होत आहे, बरोबर. किंवा भांडण नको म्हणूया आपण त्याला की तुमचे आपण काय म्हणूया की काही गोष्टींबद्दल तुमचे वाद होत आहेत, बरोबर आहे की नाही. या वादांमध्ये कोण जिंकतंय असं वाटतंय? कोणाकडे बघून असं वाटतं? नुकतंच एकमत झालेलं आहे वादावर. वा. मला या भांडणामध्ये घेऊ नका, बरोबर आहे. कारण काय माहितीये का अशा जोड्यांच्या भांडणामध्ये तिसऱ्याने कधीही पुढे जाऊ, कारण त्याची खूप वाईट अवस्था होते हे मला माहिती आहे. सँडविच मध्ये सगळ्यात जास्त त्रास हा चटणीला होतो, लक्षात ठेवा. म्हणून आपण त्याच्यात जाऊ नये कधीच. तर सांगा बरं आम्हाला कोण जिंकणार आहे या वादामध्ये? फायनली कोण जिंकणार आहे असं तुम्हाला वाटतं? त्याचं सगळं ठरलेलं आहे तो. असं वाटतंय सर तुम्हाला? ऑफकोर्स हो ना. वा वा. आमचं एकमत आहे. यावरती एकमत आहे. वा वा किती छान. बरं आता मालिकेमध्ये आपण थोडंसं पुढे जाऊया, बरोबर आहे. या मालिकेमध्ये सुद्धा ही ग्रँड मालिका आहे, यातली कास्टिंग ग्रँड आहे, बरोबर आहे की नाही. तर अशा तुमच्या कुटुंबांना ग्रँड कुटुंबांना सुद्धा इथे बोलवूया आणि त्यांच्यावर सुद्धा गप्पा मारूया. तुम्ही दोघं झाला. नाही जिचं लग्न करण्यासाठी ही सगळी धावपळ झाली, ठरवाठरवी झाली. आधी मी तिला बोलतो. कुठे गेली आधीला? पुढे हा या. तर ही अधिरा तिच्या लग्नासाठी मी सगळ्या गोष्टी ठरवतोय आणि जिचं लग्न व्हावं ही मनापासून इच्छा आहे माझी. खरं तर नाही आहे म्हणजे लग्न व्हावं पण ती माझ्या घरातून निघून जावी असं मला वाटत नाही, कारण तिच्यावर माझं खूप प्रेम आहे. वा वा वा. आपण एक काम करूया. लग्न झाल्यावर सासरी तर यावंच लागेल ना. म्हणजे आता काही घर जावई नाही बनू शकत. माझाही भाऊ आहे. एक्झॅक्टली मला हेच वाटलं होतं की हे आता पुन्हा सुरू होणार आहे, म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जरा थोडा वेळ स्थानापन्न व्हा, आम्ही यांच्याबरोबर गप्पा मारू.
हा आता बोल. गरजवे करून गेला काही प्रॉब्लेम केला आता मला घेऊ नका सर चटणी, मी चटणी तुला काही वेगळं सांग. नाही. माझं काही म्हणणं नाही, पण हिचं अधिराचं असं म्हणणं आहे की अधिराला अधिरा तुला काय वाटतं आहे? कशाबद्दल? एकूणच समाजामध्ये जे चाललंय अधिरा अधिरा पण खरंच आहे यार, अधिरा अगदी प्रामाणिकपणे तिने सांगितलं बाबा काय कशाबद्दल नाही. आता इथे तुझ्या साखरपुड्याचा घाट घातलेला आहे, बरोबर आहे की नाही, लग्नाचा घाट घातलेला आहे, तर त्याच्याबद्दल तुला काय वाटतंय? मी खूप खुश आहे कारण माझं प्रेम आहे फार रोहनवर वा. आणि मला म्हणजे फायनली माझा पिंटर आता तयार झालाय लग्नासाठी त्यामुळे सगळ्या वा. समोर नको ना पिंट्या पिंट्या वगैरे. दादा. समर राजवाडे असं छान नाव आहे माझं. प्रेमाने म्हणते ना पिंटर ग्रँड म्हटलं आणि नाव पिंटी. बस आणि पण दादा म्हणून सगळ्यांसमोर. वा. बर, पण मला एक प्रश्न पडले अतिशय महत्वाचं की तुला सगळ्या गोष्टी ग्रँड लागतात, बरोबर आहे की नाही, प्रत्येक गोष्ट बरोबर, पण तू मुलगा असा सर्वसामान्य का निवडलायस? कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे. तिचं प्रेम मला तो ग्रँड. आवडलाय. मला एखादी गोष्ट आवडते तर मला ती मिळाल्याशिवाय मी राहत नाही, त्यामुळे आय लव्ह हिम. वा वा, पण ते मॅनेज कसं करणार? म्हणजे आता तू एका सामान्य घरामध्ये गेलीस तर त्यानंतर तिकडे चॅलेंजेस वेगळे असतात, तर ते तू मॅनेज करशील काय वाटतंय? मी त्यांना मॅनेज करायला लागेल. वा 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 वा, सगळं खतरनाक आहे एकदम. म्हणजे हळूहळू सरपंच फॅमिलीच्या लक्षात येते की काय काय त्यांना त्यांच्या बरोबर होणार आहे ते, आणि दादा तर म्हणतोय की आपण घरजावीच करून घ्यायचंय म्हणून. हा, म्हणजे एवढं मोठं घर बांधलं कसं करणार? हे बरोबरच आहे. तिकडून पण कोणीतरी येणार आहे ना, पण सर तुम्ही काय काळजी करू नका. आपल्याकडे खूप जागा आहे. बर, यानंतर आता आणखीन तुमच्या फॅमिली माझी सगळी फॅमिली इथे आली. माझी दुसरी बहीण अर्पिता. अर्पिता असं झालं, जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. निघाला सगळ्यांच्यात कॅमेऱ्यात नका वाजवू, कोणी नका वाजवू. या दोघी बहिणी माझ्या अतिशय लाडक्या आहेत. वा वा. म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा माझं कशावरती प्रेम असेल तर या दोघींवरती जास्त प्रेम आहे. आणि अजून एक आहे आमचा भाऊ अंशुमान. अंशुमन, हा, ये 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 अंशुमन. या माझ्या तिन्ही भावंडांवरती माझं जीवापाड प्रेम आहे. मी आयुष्यात जे काही करतोय आणि मी लग्नही न करतोय याचं कारणच हे तिघ आहे. वा वा वा, ह्या तिघा यांची काळजी घेण्यास. यांची काळजी घेण्यासाठी. वा वा. काय सांगशील अर्पिता, तू काय सांगशील दादाबद्दल? दादाचं आमच्यावर खूप प्रेम आहे बरोबर आहे. आणि तू जे काही करतोय ते आमच्या प्रेमापोटीच करतोय, आणि आमचे जे काही हट्ट असतात ते आम्ही त्याच्याकडनं सगळे पूर्ण करून घेत असतो. सो आम्ही एखाद्या गोष्टीवर बोट ठेवलं की ते आमच्यापर्यंत येणार याची आम्हाला खात्री आहे. वा वा वा, किती छान. आणि पण दादा आता लग्न सुद्धा करतो आहे, बरोबर आहे की नाही, तर काय त्याच्याबद्दल काय म्हणणे, त्याबद्दल काही की ती सुद्धा ओके छान आहे का काय? ऑफकोर्स दादा लग्न करतोय म्हणजे ती सुद्धा छान असणारच. अच्छा, आणि म्हणजे तसं काही विरोध नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. वा, वा, कारण दादा जसं सगळं पूर्ण करतोय तसं तिच्याकडनंही आम्ही हट्ट करून पूर्ण करून घेऊ शकतो आमच्या इच्छा, हे आम्हाला माहिती आहे. वा वा वा, म्हणजे ह्याही गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या आहेत. वा. बर, तू काय म्हणशील तुझ्या एकंदरीत या जर्नी बद्दल काय सांगशील, या मालिकेतल्या जर्नी बद्दल काय सांगशील? नक्कीच, म्हणजे हा मी स्वप्नात पण विचार करणार नाही किंवा अशी संधी मला मिळणार नाही. कारण म्हणजे एकाच सिरियलमध्ये मला इतके सिनियर कलाकार मिळाले, त्यामुळे मज्जा येणार आहे. आणि तेच मी म्हणजे पुढे चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन, आणि त्याकडेच माझं लक्ष असेल. सिनियर म्हणताना तरी तिकडे हात नाही चला पुढे. आणखी तुमच्या कुटुंबामध्ये कोण आहे? येस ऑफकोर्स माझी काकू. या 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 या, वाव. या मल्लिका इकडे या तुम्ही. वा वा वा, किती छान. माझी काकू आमच्या चौघांचाही सांभाळ तिने केला. वा. आमच्या घरात अशी काही घटना घडली त्याच्यानंतर काकूनेच आमचा सांभाळ केला, आणि तिने तिच्या मुलांइतका जीव लावला माझ्यावर. आणि मला असं वाटतं खरं तर तिला 3 नाही 4 मुलं आहेत, आणि आमच्या घरातली सगळ्यांवरती प्रेम करणारी, जीवापाड त्यांना जपणारी अशी ही आमची काकू. वा वा. काकू काय म्हणाल तुम्ही, आता काय म्हणाल याबद्दल? मी खूप म्हणजे सोज्वळ, सालस
आणि चांगली आणि सरळ मार्गी अजिबात नाहीये. माझ्या 3 मुलांवर खूप खूप प्रेम आहे वा आणि समरवर त्याहूनही जास्त प्रेम आहे. वा वा. तर त्यामुळे मी ह्या सगळ्यांचा अगदी अतोनातपणे सांभाळ केलाय. म्हणजे मी अंजुमनवर चिडते पण समरवर कधीच चिडत नाही. कधी? कारण समर म्हणजे माझा लास्ट वर्ड आहे. वा वा. म्हणजे फर्स्ट वर्ड स्टार्ट होतो स आणि लास्ट वर्ड मर. वा वा. किती छान. म्हणजे मला असं वाटतं की आजपर्यंत आपण कधीही न पाहिलेल्या भूमिकेमध्ये पहिल्यांदा आम्ही तुम्हाला पाहणार आहोत असंच मला एकंदरीत वाटतं इथे. अतिशय गोड गोड आणि छान फार छान sweet, sweet. हो काकू अतिशय वा वा वा. गुलाबजाम एवढी स्वीट काकू. म्हणून त्याला मी एवढी आवडते. तोही माझ्यावर फार जीवापाड प्रेम करतो, आईसारखं प्रेम करतो माझ्यावर. वा वा वा. बरं आई हा सर तुम्ही कधी बोलतो हा आई सारखं प्रेम करताय वगैरे ठीक आहे पण इतकीच मंडळी आहेत का आणखी आहे नाही महत्त्वाची व्यक्ती राहिली. महत्वाचा माणूस राहिला आमच्या घरातला, ती म्हणजे आमची आजी. वा, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. या 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 आजी या आजी हा. विषयी आपण काही खरं तर कोणीच वेगळं नको बोलूया, कारण आजी आजोबा आणि नातवांचं काय प्रेम असतं बरोबर. त्याच्यासाठीच आम्ही पुष्पप्रेमांसारखा सिनेमा काही वर्षांपूर्वी करून झालाय. बरोबर. त्यामुळे जे आई वडिलांना करायला जमत नाही ना ते आजी आजोबा आपल्या नातवांसाठी करत असतात. आणि दुधावरची साय म्हणू शकता, बनी म्हणू शकता, याच्यात जो एक मुलायमपणा आहे ना तो आजी आणि आजोबांच्या प्रेमात असतो. आणि तशी आमची ही आजी आहे जी आमच्यावरती नितांत प्रेम करते. वा. ती खरं तर आजी कमी, ती खूप जवळची आणि घट्ट मैत्रीण जास्त आहे. वा. ती तितकंच छळत असते, ती त्रास देत असते. म्हणजे जसं आपला एखादा मित्र मैत्रीण आपल्याला त्रास देत असेल तशी ती त्रास देत असते. आणि दुसरी गोष्ट, हातात काठी न घेता तर 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 चांगली पहिल्यांदाच तुम्ही आजी वा. अशी आमची ही फिट अँड फाईन आजी आहे. वा वा. आणि आजीचं एक स्पेशलायझेशन पण आहे की आजी खूप सारे सिनेमे पाहते. हो ना आजी? आजी फन लव्हिंग आणि सिनेमे पाहणारी आणि फक्त एकच असतं की पिंट्या कधी लग्न करणार. नाव काय रे तुझं? समर कधी लग्न करणार. आणि जेव्हा हे लग्न होते तेव्हा आजीला इतका आनंद, तिला नेहमी वाटायचं की कोणतरी राखून ठेवलेली आहे स्पेशल याच्यासाठी. आता ती स्पेशल आहे की नाही ते नंतर बघू आपण आल्यावर आमच्या घरामध्ये. पण पिंट्या करतोय लग्न, बरं वाटते मला. वा 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 वा. पण आजी आता पिंट्या सॉरी समर सर आणि तुमची जी होणारी सून आहे स्वानंदी बरोबर आहे, यांच्याकडे पाहून तुम्हाला एखादा सिनेमा आठवतो का हो? की अशी लव्ह स्टोरी यांची व्हायला पाहिजे किंवा हा. हे नाही करते. अरे देवा हे काय काय ते दोघं रे असे असतात ते. काय टायटॅनिक मध्ये हिरो मरतो आजी. आणि अजून तरी झीने वेगळा ऍक्टर शोधला नाहीये माझ्या भूमिकेसाठी. नाही पण त्यांनी लव्ह स्टोरी ती काहीतरी अशी मला आठवली. नाही तो नको बघूस तू, त्याच्यात हिरो मरतो. सर लग्न झाल्यानंतर शेवटी तेच होतं पुरुषाचं, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम. पण ते वृत्तीने आणि मनाने ना. पण खरं सांगू काय, या दोघांकडे पाहता आणि या दोघांचं एकंदरीत एकमेकांशी वर्तन पाहता हे मला ग्लॅडिएटर किंवा गॉडफादरची स्टोरी जास्त वाटते. तोच सिनेमा जास्त डोळ्यासमोर येतोय सातत्याने. पण छान आहे आजी, खूप छान. अगदी एकदम मस्त. तुम्ही काय काळजी करू नका, काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही ते सांभाळून घ्यालच, यांना सिनेमे दाखवालच. आणि प्रॉब्लेम आले तर मी त्यांना रोमॅन्टिक कसं म्हणून असतं म्हणजे काय पण एक वेगळा प्रश्न असा की तुम्ही पहिल्यांदा मराठी टेलिव्हिजन वरती काम करता आहात बरोबर आहे, तर कसं वाटतंय? कारण आम्हाला फार एक्साइटमेंट आहे, मला तरी पर्सनली खूपच भारी वाटते की यार मी इतकी वर्ष तुमचं काम पाहतो आहे आणि आता ते आम्ही छोट्या पडद्यावरती सुद्धा पाहणार आहोत. टेलिव्हिजनवरती तुम्ही येतात आणि झी मराठीच्या माध्यमातून येतात, याचा मला जास्त आनंद आहे. वा. मलाही खूप आनंद आहे कारण झी मराठीच्या सगळ्या मालिका मी बघते. मला माहिती आहे सगळ्या आता चालू आहेत ते. आता ज्या नवीन येतात त्या पण ॲक्च्युली झालं असं की मला मराठी माझी मातृभाषा आहे, ॲक्च्युली मला बरंच वाटते त्याच्यामध्ये काम करायला. असं काही म्हणजे असं नाही म्हणायचं की मी मुद्दाम नव्हतं करायचं किंवा काय असं नव्हतं. पण थोडंसं काय होतं की मी थोडं 20-25 वर्ष शिकवत पण होते आणि जेवढं जमेल तेवढं हिंदी मालिका वगैरे असं करत होते आणि स्टेज हिंदी मी केलं ना जास्त.
हा. तेही ह्याच्यासाठी की माझ्याकडे मराठी स्टेज करायला वेळ नव्हता, कारण मराठीचे दौरे खूप असतात आणि सतत चालू असतात त्यांचे. तर नोकरी केल्यावर ते मला शक्य होत नव्हतं आणि ती पण शिकवण्याची नोकरी म्हणून. तर त्याच्यामुळे मला कधी असं योग आला नाही माझा. पण हा जो योग आला आहे झी मराठीवर काम करण्याचा मराठी मालिकेमध्ये, आणि ह्या सगळ्यांबरोबर माझे काही ते आधीचेच आहेत माझे खूप बरं वाटते, खूप म्हणजे खूप एक्सायटेड मी याचं करायला. फक्त एवढंच मला असं वाटतं, बापरे मराठीमध्ये गेले ना, मराठी ऑडियन्सच्या काय अपेक्षा असतात मराठी लोकांच्या, मी त्याच्यावर आता पहिल्यांदा करते. म्हणजे मी नौकी आहे खरं म्हटलं तर ह्याच्यामध्ये. तर मला ते जमेल की नाही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणे, असंच काहीतरी माझं थोडंसं मनामध्ये. पण आहेत ना सगळे सांभाळून घेणारे, पिंट्या पण आहे आणि बाकीच्या पण मला सांभाळून घेतील. सर आहेत आमचे प्रोड्युसर आहेत, आमचे पोस्टर आहेत, आमचे डायरेक्टर आहेत, ते सगळे मला घेतील सांभाळून. त्याच्यामुळे आणि जी चॅनल आहे तेच मला सांभाळून घेईन ना, त्याच्यामुळे मला काही प्रश्नच नाही वाटत. वा 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 वा, सगळे लेखक इतके रिलॅक्स झालेले असतील. आजीला स्क्रिप्ट द्यायची काही गरज नाही. आजी किती छान पटपट 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 बोलते. आधी टीचर होती बाबा, मग काय करणार, लेक्चर नाही. वा वा वा, खूप छान. आणि आम्हाला सगळ्यांना खूप अतिशय आनंद आहे की तुम्ही पुन्हा एकदा मराठीमध्ये काम करता आहात आणि छोट्या पडद्यावरती पहिल्यांदा काम करतात आणि झी मराठीवरती काम करतात आणि आम्हाला आता तुम्ही रोज भेटणार आहात.